Hello, students. In today's lecture, we discuss the genetic drift concept, which is also called as Sewall-Wright effect, and the different types of evolution, that is, pattern of evolution, divergent evolution, convergent evolution, parallel evolution, and the co-evolution. So, first of all, we discuss the concept of genetic drift. In evolution, genetic drift or Sewall-Wright effect. The scientist Sewall-Wright was proposed this effect and which is called it as a genetic drift. Genetic drift is defined as random changes in the gene frequency in a small population purely by chance. स्मॉल पॉप्युलेशन मध्ये जेनेटिक ड्रिफ्ट घडून येते. नेमकं जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय हे आपण पुढच्या एक्झाम्पल वरून बघू. पण एक लक्षात असू द्या की स्मॉल पॉप्युलेशन असेल स्पीसीजचे त्याच्यामध्ये रॅन्डम चेंजेस होऊन जीन फ्रिक्वेन्सी मध्ये रॅन्डम चेंजेस होऊन जेनेटिक ड्रिफ्ट दिसते. It is an evolutionary force observed in small population and was first described by Sewall-Wright in 1931. Hence, it is also called Sewall-Wright effect. ठीक आहे. 1931 मध्ये Sewall-Wright ने हा इफेक्ट सांगितला जो स्मॉल पॉप्युलेशन मध्ये डिस्कवर त्याने केला. बघा एक्झाम्पल जेनेटिक ड्रिफ्ट. In this small population of frogs, if the 3 brown frogs die by chance, that is, not due to predation or due to being unfit, then this species of frog evolved to be only a shade of green. म्हणजे काय झालेलं आहे तर पॉप्युलेशन होती फ्रॉग्सची. बघा व अप्पर रोला तिथे दाखवलंय. त्याच्यामध्ये काही फ्रॉग ब्राऊन होते, काही फ्रॉग लाईट ग्रीन कलरचे आणि काही डार्क ग्रीन कलरचे आहेत. पण काही चान्स मुळे किंवा प्रिडेशन मुळे नाही किंवा अनफिटनेस नाही, पण 3 जे ब्राऊन कलरचे फ्रॉग आहेत पॉप्युलेशन मध्ये 3च होते, त्यांची डेथ झाली. ठीक आहे. म्हणजे त्यांची जी जीन फ्रिक्वेन्सी आहे ती पुढे कंटिन्यू झाली नाही. मग त्यांची डेथ झाल्यामुळे पॉप्युलेशनची नंबर कमी झाली आणि पुढे सगळे लाईट ग्रीन कलरचे जे फ्रॉग्स आहेत त्यांची नंबर वाढत गेली. म्हणजे 3 ब्राऊन फ्रॉग्सची काय झालं तिथे जेनेटिक ड्रिफ्ट झालं. पॉप्युलेशन कशी झाली कमी झाली. सो स्मॉल पॉप्युलेशन ऑफ फ्रॉग्स, ब्राऊन कलर फ्रॉग, त्यांची पॉप्युलेशन स्मॉल होती, ते डाय झाल्यामुळे तिथे जेनेटिक ड्रिफ्ट दिसून येते. ठीक आहे. जेनेटिक ड्रिफ्ट स्मॉल पॉप्युलेशन मध्येच तुम्हाला दिसेल. In a small population, heterozygous gene pairs tends to become homozygous by the chance factor. ठीक आहे. होमोझायगस तिथे हेटेरोझायगस पासून कन्वर्ट होतं. Genetic drift fixes or eliminates any character by chance
irrespective of its adaptive value, whereas natural selection fixes up only adaptive characters and eliminates non-adaptive ones. आपण बघितलं नॅचरल सिलेक्शन मध्ये नॅचरली तोच ऑर्गॅनिझम सिलेक्ट होतो जो की बदललेल्या एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला अडप्ट करून घेतो. अडॅप्टिव्ह फोर्सेस तिथे अप्लाय होतात आणि जो की नॉन अडॅप्टिव्ह आहे तो एक्सटिंक्ट होऊन जातो, इलिमिनेट होऊन जातो. सो it alters Hardy-Weinberg equilibrium and helps in the origin of new species. हार्डी-वेनबर्गचा जो इक्विलिब्रियम आहे p² plus 2pq plus p², हा जो त्याचा फॉर्म्युला आहे, हा लॉ आपण स्पेशल एका लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. पण सध्या आपल्याला जेनेटिक ड्रिफ्टची कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. आता आपण बघितलं स्मॉल पॉप्युलेशन मध्ये बाय चान्स जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि जेनेटिक ड्रिफ्ट दिसून येते. नाव as a result of genetic drift, some genes may be reduced in frequency while others may be increased in frequency. Some of them may even be lost by chance. ठीक आहे. काय होतं जेनेटिक ड्रिफ्ट मुळे, जेनेटिक ड्रिफ्ट झाल्यामुळे एक तर जीन्सची फ्रिक्वेन्सी रिड्यूस होते किंवा जीन्सची फ्रिक्वेन्सी वाढते किंवा पूर्णचे पूर्ण स्पीसीजेस लॉस्ट होतात. आपण बघितलं इथं बघा ब्राउन जे फ्रॉग होते ते कम्प्लिटली लॉस्ट झाले. त्याच्यामुळे पॉप्युलेशन मध्ये दुसऱ्या लाईट ग्रीन कलरच्या फ्रॉग्सची नंबर इनक्रीज झाली. ठीक आहे. दॅट इज द रिझल्ट ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. Thus, genetic drift leads to the fixation or loss of certain genes, irrespective of their adaptive value. So here, the gene pool of a population is changed without involving the usefulness of the traits. ठीक है? Gene pool of the population is changed. Now, this is the example of Hardy-Weinberg's law. आता बघा हार्डी-वेनबर्ग्स लॉ तसं एका स्पेशल लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहे. पण नेमकं काय होतं तर समजा 1000 इंडिव्हिज्युअल्स ची जनरेशन असेल तर त्यामध्ये होमोझायगस डॉमिनंट कॅपिटल ए चे आहेत, होमोझायगस रेसेसिव्ह स्मॉल ए चे आहेत, हेटेरोझायगस आहेत. आता इथे जास्त नंबर कोणाची आहे हेटेरोझायगसची, कॅपिटल ए स्मॉल ए, आणि त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी बघा कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी आहे 0.36, स्मॉल ए ची आहे 0.16 म्हणजे रेसेसिव्ह कमी आहे, आणि जे हेटेरोझायगस आहेत त्यांची जास्त आहे 0.48. देन फ्रिक्वेन्सी ऑफ ईच ॲलील कॅपिटल ए ची आणि स्मॉल ए ची जर बघितली तर ती कशी आहे कॅपिटल ए ची जास्त आहे 0.6 आहे, स्मॉल ए ची 0.4 आहे. त्यांच्यामध्ये ऑफस्प्रिंग मध्ये जे आपल्याला दिसतील तर तो कोणता लॉ तिथे प्रूफ होणार आहे p² plus 2pq plus q². ठीक आहे. म्हणजे पुन्हा तुम्हाला तीच फ्रिक्वेन्सी कंटिन्यू दिसेल. बघा ऑफस्प्रिंग मध्ये कॅपिटल ए 0.36, हेटेरोझायगस कॅपिटल ए स्मॉल ए 0.48, होमोझायगस रेसेसिव्ह 0.16. ठीक आहे. नो चेंज इन द पॉप्युलेशन
हे कुठे होतं? हार्डी-वेनबर्ग्स लॉ मध्ये. ठीक आहे. पण स्मॉल पॉप्युलेशन मध्ये जेनेटिक ड्रिफ्ट दिसून येते आणि त्यामध्ये जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते. ठीक आहे. So the effect of genetic drift can also be studied by a simple coin flipping experiment. म्हणजे एक साधा कॉइनचा एक्सपेरिमेंट करून आपण जेनेटिक ड्रिफ्ट ही कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. कशी? बघा, if a coin is tossed 100 times, the chance of head or tail coming up are about 50%. आता हा जो आहे हा प्रोबॅबिलिटी टाइप क्वेश्चन आहे. बघा, एक कॉइन मी टॉस केला. कॉइन एक बाजू हेड असते, एक बाजू टेल असते. मग कॉइन जेव्हा मी टॉस करते किती वेळा? 100 टाइम्स. तेव्हा हेड यायचा चान्सेस 50% असणार आहे आणि टेल यायचा चान्सेस 50% असणार आहे. But if it is tossed only twice, there may be 100% chance of head coming up or tail coming up. This is what happens in genetic drift. ठीक आहे. म्हणजे जर मी कॉइन दोनच वेळा टॉस केला तर दोन्ही याच्यामध्ये हेड यायचा चान्स 100 वेळा आहे, टेल यायचा चान्स 100 वेळा आहे. So let us take another example of an individual who is the sole possessor of a particular animal. So if by chance he dies prior to mating, म्हणजे बघा, पॉप्युलेशन मध्ये 3च फ्रॉग होते ब्राऊन कलरचे. त्यांच्यात मेटिंग काही झाली नाही, म्हणजे त्यांची मेटिंग जी ती दुसऱ्या फ्रॉग सोबत झाली नाही किंवा त्यांचीच झाली नाही आणि मेटिंग व्हायच्या आधीच ते डाय झाले म्हणजे मेले. So it will result in the total elimination of that gene or that a particular allele which produce the brown color. ठीक आहे ना. 3 फ्रॉग ब्राऊन कलरचे होते, त्यांच्यामध्ये मेटिंग न झाल्यामुळे त्यांची पुढे पॉप्युलेशन काय वाढली नाही आणि ते डाय झाले. डाय झाले म्हणजेच काय झालं? टोटल एलिमिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर allele फ्रॉम द पॉप्युलेशन. पॉप्युलेशन फ्रॉगची जी पॉप्युलेशन त्याच्यामधून ब्राऊन कलरचा फ्रॉग तयार होणारा जो allele आहे तो कम्प्लिटली एलिमिनेट झाला. ठीक आहे. So this is the genetic drift concept. Now we discuss the basic pattern of evolution. So there are 4 common evolutionary patterns. So first one is the divergent evolution, second one is the convergent evolution, third one is the parallel evolution, and fourth one is the co-evolution. First of all, we study the divergent evolution. This evolutionary pattern describes 2 or more species that evolved from a common ancestor. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. एका कॉमन अँसेस्टर पासून 2 किंवा 3 स्पीसीज तयार झालेल्या असतील आणि त्या डायव्हर्ट झालेल्या असतील, तिथून पुढे त्यांची पॉप्युलेशन वाढत गेलेली असेल तर त्याला म्हणतात डायव्हर्जंट इव्होल्यूशन. एक्झाम्पल आपण घेणार आहोतच. डायव्हर्जंट इव्होल्यूशन is the accumulation of differences between groups which can lead to the formation of new species, usually a result of diffusion of the same species adapting to different environments, leading to natural selection, defining the success of specific mutation. ठीक है? In a simple term, divergent evolution
can be defined as similar origin but dissimilar function. ठीक आहे. म्हणजे आपण जे होमोलॉगस ऑर्गन मध्ये बघितलं, ठीक आहे, स्ट्रक्चरली दे आर सिमिलर बट फंक्शनली दे आर डिफरंट. तसंच सिमिलर ओरिजिन आहे पण प्रत्येकाचं जे फंक्शन आहे ते वेगळं वेगळं आहे. बट जेवढ्या काही त्या स्पीसीज आहेत त्यांचा कॉमन अँसेस्टर असणार आहे. एक्झाम्पल आहे वर्टिब्रेट लिप. बघा, दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन. जे हे लिंब दाखवलेले आहेत ते आहेत वर्टिब्रेट चे. ह्युमन, हॉर्स, कॅट, बॅट, बर्ड आणि बेल. स्ट्रक्चरली तुम्हाला ते जवळपास सारखेच दिसतील पण functionally they are different, but all these vertebrates share the common ancestor. एका कॉमन ancestor पासूनच हे जे काही vertebrate चे ग्रुप्स आहेत ते डायव्हर्ट झालेले आहेत. ठीक आहे. नाउ नेक्स्ट one is the convergent evolution. Means this type of evolutionary pattern describe two or more unrelated species that have adopted similar adaptations to their environment. Convergent evolution describe the acquisition of the same biological trait in unrelated lineages. In simple terms, convergent evolution can be defined as dissimilar origin but similar function. Example, independent evolution of wings in bats, insects and birds. आपण एनालॉगस ऑर्गन मध्ये बघितलं होतं. स्ट्रक्चरली हे ऑर्गन्स डिफरंट असतात पण त्यांचं फंक्शन हे एकच आहे. म्हणजे इव्होल्युशनरी पॅटर्न मध्ये अशा काही स्पीसीज आहेत ज्या की एकमेकांशी अनरिलेटेड आहेत पण त्यांनी आपल्या स्वतःमध्ये सारख्याच प्रकारचं अडॅप्टेशन करून घेतलेलं आहे. जसं बॅट्सचे जे विंग्स आहेत फ्लाइंग साठी, इन्सेक्ट मध्ये पण विंग्स आहेत फ्लाइंग साठी, बर्ड्स मध्ये पण विंग्स आहेत फ्लाइंग साठी, फीदर्स आहेत. पण bat belongs to the other group, insect belongs to the invertebrate group and birds belongs to the aves group. तर तिघांचं जे काही रिलेशन आहे ते डिफरंट आहे. ठीक आहे. पण कॅरेक्टर जे त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे ते सिमिलर फंक्शन करणार आहे. So this type of evolution is convergent evolution. Another example of convergent evolution is marsupial and placental mice, flying phalangers and flying squirrels, marsupial and placental moles. ठीक आहे. हे जे इव्होल्युशन आहे ते इव्होल्युशन मध्ये पण येतात आणि कॉन्वर्जंट इव्होल्युशन मध्ये पण. नाउ parallel evolution. Third one is the parallel evolution. This evolutionary pattern describe two or more species that have continued to evolve similar characteristics even after their divergence
common ancestor. Parallel evolution is the development of a similar trait in different, not closely related species, that is, in species of a different clade. ठीक आहे, क्लॅड जी कन्सेप्ट आहे ती अशी आहे की एक कॉमन एन्सेस्टर असतो, त्यापासून दोन ग्रुप डिवाइड होतात, त्या दोन पासून आणखी सब ग्रुप आहेत, ते वाटलंच तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. बट डिसेंडिंग फ्रॉम द सेम ancestor. Example of parallel evolution is several forms of similar but distinct leaf forms are evolved and are existing even today. आता इथे लीफ च एक्झाम्पल दिलेलं आहे. जे काही लीफ च स्ट्रक्चर आहे प्रत्येक प्लांटचं, ते कसं आहे, सिमिलर आहे पण डिस्टिंक्ट फॉर्म मध्ये आहे आणि एकमेकांसोबत ते पॅरलली इव्हॉल्व होणार आपल्याला दिसून येतं. बट काही कशी आहेत, एक्झिस्ट झालेले आहेत आताच्या काळामध्ये. तर एक्झाम्पल इन एनिमल पॅरलल इव्होल्युशनचं आहे प्लासेंटल मॅमल्स अँड ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स. बघा, ऑस्ट्रेलियामध्ये जे काही एनिमल्स भेटतात ते एशिया खंडापासून किंवा अमेरिका जे काही असतील त्यांच्यापासून वेगळे असे आहेत. म्हणजे ठीक आहे, प्लासेंटल मोल, एंटिलेटर, माउस, लिओपॅड, फ्लाइंग स्क्वेरल, वोल्फ हे प्लासेंटल मॅमल्स तर आहेतच, पण ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स जे आहेत, मार्सुपियल्स म्हणजे प्रत्येकामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आहे, पाऊच तिथे प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर ते जे इव्होल्युशन आहे ते आहे पॅरलल इव्होल्युशन. म्हणजे दोघांचं पण कसं आहे, पॅरलली इव्हॉल्व ते झालेले आहे. ठीक आहे, last is the co-evolution. This evolutionary pattern describes the evolution of one species in response to the evolution of another. म्हणजे एका स्पीसीजचं इव्होल्युशन होत गेलं की तिच्याशी निगडीत असलेल्या दुसऱ्या स्पीसीजचं पण होत जातं. Co-evolution usually occurs in a predatory-prey relationship and host and parasitic relationship. आता आपल्याला माहिती आहे, होस्ट सपोज फिश आहे, फिश च्या इंटेस्टाइन मध्ये पॅरासाइट्स प्रेझेंट असतात, मोस्टली हेल्मिंथ पॅरासाइट्स असतात. फॉर एक्झाम्पल सिस्टोड पॅरासाइट. आता फिश मध्ये जसं जसं इव्होल्युशन होत गेलेलं आहे तसं त्या हेल्मिंथ पॅरासाइट मध्ये सुद्धा को इव्होल्युशन झालेलं आहे, कारण की होस्ट तिथे फिश आहे आणि त्यावर जगणारा तो पॅरासाइट असणार आहे. होस्टने स्वतःमध्ये तशी अडॅप्टेशन करून घेतलं, इव्होल्युशन केलं, तर पॅरासाइटने सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. हमिंग बर्ड अँड फ्लावर विथ नेक्टर, वेअर द हमिंग बर्ड सीक नेक्टर फ्रॉम अ फ्लावर अँड द फ्लावर अनविलिंगली गेट्स पॉलिनेटेड. ठीक आहे ना, म्हणजे हमिंग बर्ड जेव्हा त्या फ्लावरचा नेक्टर कलेक्ट करेल त्याचबरोबर तो काय करतोय, त्या फ्लावर मधून पॉलिनेशन सुद्धा घडून येते. म्हणजे साइड बाय त्या प्लांटची सुद्धा पॉप्युलेशन वाढत आहे. इन दिस फिगर इट शो द इव्होल्युशन ऑफ स्पीसीज फ्रॉम देअर ancestor, a simple approach of different types of evolutionary pattern. आता इथं जे आहे फिगर मध्ये तुम्हाला डायव्हर्जंट इव्होल्युशन दिसेल, पॅरलल इव्होल्युशन दिसेल आणि कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन दिसेल. A means
ancestor. ठीक आहे. S means species. ठीक आहे. आता डायव्हर्जंट मध्ये तुम्हाला बघा ancestor एकच आहे, एकच आहे, पण दोन वेगळ्या स्पीसीज तयार झाल्या, डायव्हर्ज झाल्यात त्या, आणि डायव्हर्ज होऊन यांची पॉप्युलेशन ते वाढवत जाणार आहे. म्हणजे पॅरलल मध्ये बघा A ancestor आहे, S स्पीसीज आहे, पॅरलली ते वाढत गेलेले आहेत. आणि कॉन्व्हर्जंट मध्ये ancestor वेगळा आहे आणि स्पीसीज त्यापासून वेगळी झालेली आहे. एक्झाम्पल ऑफ दी को-इव्होल्यूशन आपण आताच बोललो, प्रिडेटर प्रे है ना, चित्ता आणि ते जे डीर आहे त्यांच्यामधलं को-इव्होल्यूशन. कॉम्पिटिटिंग स्पीसीज हमिंग बर्डचं आपण बघितलं. म्युच्युअलिझम, म्युच्युअलिझम मध्ये जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्यांच्या रूट्स वर बॅक्टेरिया असतात, रूट नॉट बॅक्टेरिया, त्यांच्यामधलं म्युच्युअलिझम. पॉलिनेटर्स अँड फ्लावर्स. सो these are the different types of co-evolution. एकाची स्पीसीज इव्होल्यूशन झाली की त्याच्याशी निगडीत असणारी, त्याच्यावर फूड शेल्टर साठी डिपेंडंट असणारी ती दुसरी स्पीसीज मध्ये ही इव्होल्यूशन दिसत आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी Sewall-Wright effect and different evolutionary pattern of the evolution. So thank you very much.